तर आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आपण अनुभवतोय. 3 दिवसीय स्पर्धा जी अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा यांच्या आयोजनामध्ये ही स्पर्धा आपण पुढे नेतोय. आज शेवटचा हा आजच्या दिवसातला हा शेवटचा मॅच. आजचा दिवस हा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. कर्नालपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा जी अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा ट्रॉफी साठी संध्याकाळच्या सत्रामध्ये जे जोडले गेलेत त्यांचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतोय. सध्या तरी नक्कीच या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधनं चेंडूला पाठवलं जात आहे. शतरक्षक धावतायत मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त. जसा सुईमध्ये धागा ओवावा तशा पद्धतीने हा चेंडू या ठिकाणी खेळला होता 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं. हलक्या हातानं सेफ शॉट आहे. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन. एकदा पूर्ण पंडित या ठिकाणी येत आहेत. पंडित वेगानं आला होता चेंडूवरती. सुंदर फलंदाजी मी म्हणेन. सध्या जरी आपण जर बघितलं की कुठलाही क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी जागा नव्हती, तिथे फलंदाजाला थोडस मागे पाठवण्यासाठी एक जबरदस्त फलंदाजी भावेश सकाळपासून आपण बघतोय की बाबा स्पोर्ट्सचा एक चांगला हात दाखवत असताना या मैदानामध्ये. हलक्या हाताने चेंडूला सरळ बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण विकी दिंडा यांच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. काय जबरदस्त मॅच. संध्याकाळचा सत्र आहे. सराव मॅच या ठिकाणी खेळला जाते की काय असं वाटत असेल. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत ही खेळी केली गेलेली आहे. मिडल ऑफ द बॅट घेताना दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. लॉर फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये टाकलाय चेंडू. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू चकून जातोय. 4 धावांसाठी चौकार. आत्मविश्वास वाढलेला दिसतोय आणि जबरदस्त बॅटिंग होत असताना मनीष तरबियाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता संतोष वलवी याच्यावरती आक्रमण चढवलंय. चांगले गॅप भेटले जातात आणि गॅपच्या माध्यमातून एक जबरदस्त धावसंख्या 11 11. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. संतोष वलवी गोलंदाजी मार्कवरती. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. पुढे चेंडूला फील्ड केलाय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय. धाव फलक आपण पाहू शकतो. एका धावेनं पुढे सरकतोय. 12 या धाव संख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एक चांगली सुरुवात. 31 ते 35 धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली धाव संख्या म्हणता येईल आपल्याला. कारण बॅड लाईटला सुरुवात झालेली आहे. संतोष यांचा पुढचा चेंडू सामना करेल भावेश. हलक्या हाताने खेळायचा होता चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षक दोघांमध्ये पडलाय चेंडू. कॉलिंग नव्हती आणि त्यामुळे आपण पाहू शकता काय घडतंय. तर डाऊटफुल या ठिकाणी पंचांच्या नजरेमध्ये थर्ड अंपायरकडे रेफर केलं गेलंय. पाहणं गरजेचं आहे काय होतंय.
तर फलंदाज नाबाद आहे, कारण आपण पाहतोय जी धूळ उडले त्यामध्ये थोडंसं आपण बघितलं तर जज करणं थोडंसं कठीण होतं. मात्र फलंदाज आतमध्ये आलाय, थोडासा टच अँड गो. थोडा जर लेट झाला असता तर नक्कीच कठीणाईमध्ये आला असता फलंदाज. या ठिकाणी मला वाटतंय लोअर एज लागला होता. भावेश पुन्हा एकदा, भावेश जवळ जवळ एकटाच एक धाव पूर्ण करतोय. अर्ध्या पिचवरती येतोय, परत मागे येतोय. मनीष तारवी सध्या सांगतोय की दुर्घटना से देर भली, थोडासा उशीर झाला तर चालेल मात्र दुर्घटना नकोय असं सांगत असताना मनीष तारवी नावाचा हा फलंदाज. तर विकेश करपडे आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त मॅच. असं वाटलं की कंट्रोल मध्ये येते धावसंख्येची बारी, मात्र लगेच मनीषाने दाखवलं की मी थांबलोय, मी याच कारणासाठी थांबलोय. ओमसागर बामणगाव संघ प्रथम इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टाकलाय. वन बाउन्सनं चेंडूला अडवलाय. सुंदर शतरक्षण आणि थोडासा अपुरा थ्रो. परिणाम 2 धाव पूर्ण झाल्या. 2 धावीनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. षटक या ठिकाणी आपण पाहतोय, 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ हा झाला. 9 चेंडूमध्ये 22 धावा आल्यात. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. विकेश खरपडे तो मनीष तारवी असा हा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लॉरफुल टॉस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने इथे आपण बघू शकतात. शतरक्षण थोडस कमतरता बघायला मिळाली, मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय. तर पंचांच्या नजरेमध्ये नक्कीच फलंदाज सेफ आहे. धावसंख्या 24. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. मनीष तारी 17 वरती खेळतोय. भावेश भोईर 7 वरती. सरळ गॅप मध्ये चेंडू वन बाउन्स न जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे. चांगला चेंडू, या चेंडूंची गरज होती, मात्र सरते शेवटी शेवटच्या चेंडूवरती हा चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या 28 2 षटकांच्या समाप्तीनंतर. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आपण पाहू शकताय. एकच चांगला क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतोय. मी विनंती करेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा, जास्त वेळ नाही आपल्याकडे, विनंती करतोय दोन्ही संघांना पाणी जे आहे ते लवकर लवकर पण घ्यायचं आणि लगेच मॅच सुरू करायचा आहे, कारण पुढील इनिंग मध्ये मामनगाव संघाला सुद्धा फलंदाजी करायची आहे. देवानंद वळवे डाहुऱ्याचा हा गोलंदाज झालाय. तेव्हा याला आपण जर पाहिलं तर भरपूर गोलंदाजीचा अनुभव आहे. आपण त्याला एन्जॉय करताना पाहिलं अगोदरच्या काही वर्षामध्ये. त्याने स्वतः डेव्हलप केलेला कॅरम बॉल सुद्धा फार प्रसिद्ध आहे. सध्या तो त्याच्याकडे वळतोय की नाही माहिती नाही, मात्र ती सुद्धा कला त्याच्याकडे आहे. असा हा देवा ओमसागर बामणगाव संघाच्या बाजूने गोलंदाजीला आलाय. त्याच्यासमोर आहे भावेश. साईडच्या दिशेनं वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून बघा आपण जर बघितलं
तर पंचांनी दर्शवले की हा व्हाईट बॉल या ठिकाणी आहे. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. क्या बात आहे, चांगला गॅप. प्रदीप लोखंडे त्या ठिकाणी चेंडूच्या मागे धावतात, मात्र चेंडू आडेल का तर नाही, हा आलाय चौकार. खेळाडूने तिकडे धावताना जरा सांभाळून धावा, स्वतःच्या शरीरयष्टीला सुद्धा सांभाळा, कारण तिकडे आपण पाहतोय ग्रिल आहे, त्यानंतर पाळण्याचे थोडासा लोखंडाचे पाळणे त्या ठिकाणी सुद्धा आहेत. तर धावताना जरा सांभाळून धावा. थोडस डीजेना विनंती करेन आपण थोडस थांबूया, कारण की मध्ये जेव्हा वेळ मिळेल मध्ये तुम्हाला वाजवायचं मिळेल, संधी मिळणार आहे, कारण वेळ थोडासा जास्त झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. एक चेंडू टाकून झालाय. देवा याच्याकडनं अपेक्षा चांगली आहे, मात्र देवा त्या अपेक्षावरती उतरायला हवा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडूला खेळायचं होतं, रूम बनवायचा होता. हे चेंडू टाकावे लागतील, जास्तीत जास्त डॉट डिलिव्हरीज ठेवावे लागतील, अन्यथा अडचणीमध्ये येताना दिसेल. कारण बाबा स्पोर्ट्स हा संघ आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली कमाल त्याने केलेली आहे. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय देवा बलबी. भावेश याला हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. एक धाव नक्कीच मिळेल, एका धावती समाधान मानलं जात आहे. धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 34 रन ऑन द स्कोरबोर्ड. एक 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 3 चेंडू शिल्लक आहेत त्यासाठी. ओमसागर बामणगाव संघाचा जर विचार केला तर त्या संघामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहतोय. उत्तम असेल, विकी असेल, तळाच्या फलंदाजीमध्ये त्या फलंदाजांवरती सुद्धा नजरा असतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो झेल टिपलाय फलंदाज मनीष तारवी बाद. म्हटलं तर की उत्तम असेल, त्यानंतर विकी असेल, त्यानंतर आपण जर बघितलं तर पंडित सुरुंग असेल, हे जे खेळाडू आहेत ते बॅकबोन आहेत या संघाचे. त्या खेळाडूंना नक्कीच या सामन्यामध्ये मला वाटतं चांगलं काम करावं लागणार आहे. विकेश किंवा मग संतोष याच्यावरती अवलंबून राहून जमणार नाहीये. आज संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा बॅटलाईटला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी थोडीशी चांगली होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय हर्षल तारवी. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हर्षल तारवी याच्या बॅट मधनं आलेला हा बिग शॉट षटकार. संख्येमध्ये फरक पडत असताना धावसंख्या झाली 40 धावा. डेंजर झोन मध्ये धावसंख्या बघायला मिळते. पूर्णपणे हर्षल याने आजच्या दिवसामध्ये समा बांधलाय. हर्षल याने आपल्या संघाला नक्की स्ट्रॉंग स्थितीमध्ये नेलाय. शेवटचा चेंडू लॉर फुलटॉस या ठिकाणी ड्राईव्ह केला जातं चेंडूला पॅडल स्वीपच्या पद्धतीने. एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी एकाच धावते समाधान मानावं लागेल. पाहू शकताय आपण एक धावाली. धावसंख्या 41. 42 धावांचं लक्ष आहे हे समोर ठेवलं गेलंय. क्या बात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जाऊया आपण डिजांच्याकडे, ऐकूया सुंदर गीत आणि त्यानंतर एक चांगली फलंदाजी आपण पाहणार आहोत. पाहूया. येस ओके ठीक आहे.
चला फलंदाजांनो, तुम्हालाच वेळ होईल. चला आपण पाहतोय तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. जसं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये जे काही निर्माण करायचं, जे काही हासिल करायचं आहे ते वेळेवरतीही हासिल करायला हवं. कारण की वेळ गेली की मग त्या गोष्टी निर्माण करण्यासाठी, त्या हासिल करण्यासाठी, त्या प्राप्त करण्यासाठी थोडासा नक्कीच पुन्हा एकदा नवीन वेळ येण्याची वाट बघावी लागते किंवा मग त्यासाठी कृत्रिम संधी निर्माण करावी लागते. पाहणं गरजेचं आहे. आज इथपर्यंत हे दोन्ही संघ आलेले आहेत आणि या दोन्ही संघांना आमच्या नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील. अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा यांच्या वतीनं, तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप शुभेच्छा. आणि अंतिम ही संधी ही आजच्या दिवसातली या टुर्नामेंट मधली दोन्ही संघांसाठी आहे पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी, सुपर 3 मध्ये जाण्यासाठी. एक आहे आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय, एक आहे आपल्या नक्कीच स्ट्रॉंग झोन मध्ये खेळतोय. या मैदानावरती जर विचार केला ओमसागर बामणगाव संघाचं, तर नक्कीच थोडस लकी ठरलेलं आहे त्यांच्यासाठी हे मैदान. मात्र पाहणं गरजेचं आहे, काय कसं करता येईल ते सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ज्या पद्धतीने संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य नारायण देव खाली खाली चाललाय आणि जशा पद्धतीनं हा सूर्यदेव खाली जाईल तशा नक्कीच फलंदाजांना खेळण्यासाठी एक थोडस कठीणाईही निर्माण होऊ शकते. बॅड लाईट ज्याला म्हटलं जातं ते निर्माण झालंय आणि बॅड लाईट मध्ये खेळत असताना एक चांगली कनेक्ट करावी लागणार आहे. धावसंख्या एकूण आहे ती म्हणजेच 42 धावांचं टार्गेट आहे. उत्तम आलाय. फलंदाजीमध्ये थोडासा चेंजेस केलेला आहे. उत्तम या ठिकाणी नक्कीच पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव खेळून काढतोय. सुरुवात मी म्हणेन पॉझिटिव्ह झाले, सकारात्मक झाले. बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन या संघासाठी राईट अराउंड द विकेट, ओव्हर द विकेट. या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठा फटका, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. उत्तम याच्या बॅट मधनं उत्तम दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त षटकार आला. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. यस, इथे मात्र ओळखलंय फलंदाजाला आणि या ठिकाणी काय घडलंय, झेल सुटलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाजूनं 4 धावांसाठी. काय जबरदस्त मॅच. 2 चेंडू मध्ये आल्या 10 धावा. रंगतदासीमध्ये मॅच आलाय. मी म्हटलं होतं की फलंदाजांची फळी जी आहे ते थोडासा मागील फलंदाजांना मी उल्लेख केला होता. आता मात्र उत्तम याला सुरुवातीला पाठवलाय आणि त्याला सांगितलंय, पूर्ण मुभा दिलाय की तुला तुझे फटके खेळण्याला संधी आहे, मोकळीक आहे आणि खुलं मैदान आहे. चांगला चेंडू होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी, अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन या चेंडूवरती केली होती. अजून एक मोठा फटका, वेगवान चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. हा आलाय षटकार. काय जबरदस्त मॅच बघा. 4 चेंडू मध्ये 16 धावा आल्यात. यापेक्षा अजून काय हवंय.
चेंडू शिल्लक असतील. आता मात्र एकूण 14 चेंडू. 14 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल? अजून सुद्धा 26 धावांची गरज आहे. येथे धोक्याची घंटा वाजलेले बाबा स्पोर्टच्या मैदानावरती आणि बाबा स्पोर्टच्या संघावरती. काय जबरदस्त मॅच. सुरेख सुरेख कामगिरी. उत्तम याच्या माध्यमातून उत्तर, प्रत्येक चेंडूला उत्तर देण्याचा प्रयत्न उत्तम याच्या माध्यमातून. लॉर्ड फुलटॉस हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षकाला आहे आणि या ठिकाणी हा चेंडू षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. विजय सतीश आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. क्या बात है, क्या बात है. डीजे यांच्या माध्यमातून दर्शवलंय की ज्या पद्धतीने अशी धावसंख्या ही या ठिकाणी रचली जाते ती धावसंख्या आपण पाहू शकतायत. चोख प्रत्युत्तर दिले जाते गोलंदाजाला. एज लागला होता. संजय त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय, फेकतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव मात्र नक्कीच मिळाली. एका धावेनं धाव फलक आपण पाहू शकतायत. झाले ते म्हणजेच 23 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू 19 धावा. अगोदर जर बघितलं तर अगोदर असं वाटत होतं की हा मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. मात्र आता कन्फर्म झाले की शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते बघा, आमचे कॅमेरामन काही ना काही नवीन शोधत असतात. डिबेन असेल किंवा प्रदर्शन लाईव्ह असेल, प्रत्येक जण आपापली कला या ठिकाणी जोपासतोय. प्रत्येक जण आपली आवड जोपासतोय. कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतोय की सूर्यनारायण देव थोडाच खाली जायचा राहिलाय. काय जबरदस्त दृश्य. आता आलाय बॉलिंग मार्क वरती तो म्हणजेच नितीन माळी. नितीन याच्या या षटकामध्ये हा मॅच कुठे जातोय हे आपल्याला बघायला मिळेल. जेव्हा कमी चेंडू जास्त धावा असतात तेव्हा मॅच मध्ये बिंदास खेळत असतात फलंदाज. आता मॅच जवळ आले, समोर आहे. तुम्ही एका षटकामध्ये 23 धावा घेतलेल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. आता मॅच समोर दिसू लागलाय. आता थोडंसं टेन्शन वाढलंय दोन्ही संघाचं. हवेमध्ये चेंडू, चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. या पट्टीवर स्क्रीन वरती दिसणारा हा फलंदाज आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं 7 चेंडू मध्ये 29 धावा वैयक्तिक खेळतोय. काय जबरदस्त कामगिरी. आता 11 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. मॅच अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता संजय आहे चेंडूच्या खाली. इथे मात्र कुठपर्यंत चेंडू जातो. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अजूनही गेलाय चौकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन, मैं हूं कौन. एक झेल काय करू शकतो हे दाखवलंय या खेळाडूने. जबरदस्त. आता मात्र पुन्हा एकदा शतरक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी अजून एक षटकार. थँक्यू डीजे. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा. 9 चेंडू 3 धावांची गरज आहे. अंचाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संजय आहे. संजय चेंडूच्या मागे धावतोय. पाहूया कुठपर्यंत चेंडूला थांबवेल. एकदा पूर्ण झाला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण. स्कोर इज लेवल. ओम सागर बामणगाव संघाने मात्र या ठिकाणी पूर्णपणे सामना आपल्या हातामध्ये घेण्यासाठी तयारी केली.
41 धावा केल्यात स्वतः एका फलंदाजाने. एकही चेंडू खेळू दिलेला नाहीये विकेश याला. बघा सकाळपासून याला मागे ठेवलं होतं मात्र त्याचा उत्पादने काढलाय आणि सुपर 3 मध्ये पोहोचवण्यासाठी कदाचित हा फलंदाज कारणीभूत ठरू शकतो. मी कदाचित का म्हटलं की क्रिकेट आहे, अजून मॅच संपलेला नाहीये. हलक्या हाताने चेंडूला दिलाय वळण आणि या ठिकाणी सुपर 3 मध्ये पोहोचलाय तो माझ्याच ओम सागर बामणगाव संघ. काय जबरदस्त, काय जबरदस्त, एकदम स्टाइलिश फिनिश. पूर्णपणे आपण पाहतोय उत्तम दिंडा याने दिलेला हा एक गिफ्ट केलाय हा मॅच या ठिकाणी ओम सागर बामणगाव संघासाठी. आजचे चॅम्पियन आपल्या टीव्ही स्क्रीन वरती, आजचे चॅम्पियन जे सुपर 3 मध्ये पोहोचतात उत्तम दिंडा आणि त्याचा संघ ओम सागर बामणगाव.